ओके, चला मित्रांनो नमस्कार. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मित्रांनो या ठिकाणी आरचे मॅथ या YouTube चॅनल मध्ये छत्रपती सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो तुम्हाला माहित असेल की या छत्रपती सिरीज अंतर्गत टोटल आपण SSC GD ला आलेले प्रश्न सब्जेक्ट वाईज या ठिकाणी मॅथ रिजनिंग दोन्ही सब्जेक्ट या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतोय. म्हणजेच काय मित्रांनो, SSC GD 2023 यामध्ये झालेले पेपर शिफ्ट वाईज या ठिकाणी आपण सॉल्व्ह करतोय. ओके, चला मग ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एक वेळेस तुमचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मित्रांनो आपण आजच्या या सिरीजला सुरुवात करूयात. ओके, चला मित्रांनो आज या ठिकाणी आजच्या सिरीज मध्ये मित्रांनो आपण बुद्धिमत्ता म्हणजे रिजनिंगचे प्रश्न बघूयात. ते रिजनिंगचे प्रश्न मित्रांनो या ठिकाणी SSC GD झालेले PYQ चे प्रश्न या ठिकाणी मित्रांनो 16/1/2023 शिफ्ट नंबर 1 मध्ये आलेले टोटल प्रश्न या ठिकाणी कट टू कट आपण बघूयात. ओके, चला मग मित्रांनो सुरुवात करूयात. मित्रांनो आज आपण या ठिकाणी प्रथम प्रश्नांना ओके तयार आहात. ओके, मग मित्रांनो लगेच या ठिकाणी तुमच्या समोर प्रथम प्रश्न असेल. बघा मित्रांनो प्रश्न नंबर 1 तुमच्या समोर आहे. बघा मित्रांनो, सिरीज म्हणजे शृंखला या आधारावर हा अल्फाबेटिकल सिरीज प्रश्न आहे. बघा मित्रांनो, मी पुन्हा एक वेळेस हे विधान बऱ्याच वेळेस रिपीट करत असतो, पुन्हा एक वेळेस रिपीट करेल की रिजनिंगचे प्रश्न टोटली सोपे असतात. SSC GD ला कंपॅरिझन मॅथ सोबत आपण तुलना केलो तर आपल्याला हे स्पष्ट या ठिकाणी कळेल, समजेल की या ठिकाणी रिजनिंगचे प्रश्न सोपे असतात मॅथच्या बाबतीत किंवा तुलनेत. बघा मग मित्रांनो या ठिकाणी BC त्यानंतर EHL म्हणजे काय केलंय मित्रांनो, या ठिकाणी हे 2 3 5 8 आणि हे 12 म्हणजे काय +1 +2 +3 +4 प्लस किती 5 म्हणजे L + 5 किती 17. तर Q यायला पाहिजे, Q सर्व ठिकाणी. ओके ठीक आहे, कोणताही विकल्प या ठिकाणी एलिमेंट होत नाही. मग पुढे काय बघणार मित्रांनो, Q आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो 7 9 काय या ठिकाणी मित्रांनो इथं 7 असेल, इथं 9 असेल, या ठिकाणी 12 असेल, या ठिकाणी किती 16 असेल, या ठिकाणी किती 21 +2 +3 +4 +5 +6 21 +6 किती 27. 27 नंबरवर काय येतो मित्रांनो, तर 27 नंबरवर A येतो, कारण की Z 26 नंबरवर. त्यानंतर आपण ती लयबद्ध ही अल्फाबेटिकल जर कंटिन्यू करतो तर 27 नंबरला आपण A या ठिकाणी मानत असतो. विकल्प A आणि B दोन्ही कट होतात. त्यानंतर काय मित्रांनो, हे 18 असेल, हे 22 असेल, हे 26 असेल, हे 4 आहे, हे 8 आणि 12 म्हणजे L पाहिजे या ठिकाणी. तर विकल्प नंबर 3 या ठिकाणी उत्तर बरोबर असेल. त्यानंतर बघा मित्रांनो पुढे या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट यावर आधारित हा प्रश्न आहे. बघा मित्रांनो काय म्हणतोय प्रश्न आपल्याला सिटिंग अरेंजमेंट मध्ये समजून घेऊ. प्रथमतः सिटिंग अरेंजमेंट मध्ये 7 व्यक्ति A से लेकर G तक एक सीधी पंक्ति में उत्तर की ओर मुख करके बैठे. मित्रांनो किती व्यक्ती येते 7 1 2 3 4 5 6 आणि 7. कुठे मित्रांनो अभिमुख होऊन कुठे बसलेले ते उत्तर की ओर. ओके, उत्तर की ओर अभिमुख होकर बैठे 1 2 3 4 5 6 आणि 7 पर्यंत. आता बघा कशा पद्धतीने जी माहिती असेल ती या ठिकाणी कट टू कट आपण या ठिकाणी जे आपल्याला माहिती दिलेली आहे ना ती या ठिकाणी कट टू कट ठेवूयात आपण. बघा काय म्हणतात, सुरुवातीला ए बाई से दुसरे स्थान पर म्हणजे मित्रांनो ही बाई बाजू असेल आणि ही दाई बाजू असेल. म्हणजे डावी बाजू म्हणजे बाई, दाई बाजू म्हणजे काय उजवी. म्हणजे ए बाई से दुसरे स्थान पर म्हणजे ए या ठिकाणी आहे, बाई से दूसरे स्थान पर बैठा है. ए और सी के बीच में केवल 2 व्यक्ति, ए और सी के बीच में केवल 2 व्यक्ति म्हणजे हे 2 व्यक्ति ए आणि सी च्या मधोमध असेल, मध्यस्थानी असेल, मिडल मध्ये असेल. डी और एफ के बीच केवल 3 व्यक्ति, डी और एफ के बीच मित्रांनो D 1 2 3 F के बीच 3 व्यक्ती म्हणजे यांना कुठे बसवणार आपण. तर मित्रांनो आपण या ठिकाणी D आणि इथे F जर बसवतो तर बरोबर या ठिकाणी हे 3 व्यक्ती येऊन जातात त्यांच्या मधोमध, हे 3 व्यक्ती बरोबर. मग पुढे बघा मित्रांनो D A के ठीक बगल में आहे, ठीक आहे बगल में. ओके मित्रांनो जे आपण बसवलो ना या ठिकाणी ते योग्य ठरते. B D के ठीक बगल में, B D के ठीक बगल में B या ठिकाणी बसवा. E C के ठीक बगल में नहीं है, C के ठीक बगल में नहीं तर E ला या ठिकाणी बसवून टाका. क्लियर इथपर्यंत. बगल में नाही तो अंतिम बाय सिरे पर कोण बैठा है, तर अंतिम बघा काय म्हटलंय
ई सी के ठीक बगल में नाही, म्हणजे ई ला या ठिकाणी इथं बसवणार होतो आपण, पण ते काय म्हणतात सी के बगल में नाहीये. बगल में नाही म्हणजे काय शेजारी नाही. मग मित्रांनो या ठिकाणी ई ला इथं बसवून टाका. मग काय मित्रांनो अंतिम बाय सिरे पर कोण, अंतिम बाय सिर म्हणजे डाव्या बाजूला या ठिकाणी कोण ई असेल, विकल्प ए बरोबर असेल. चला त्यानंतर बघा मित्रांनो पुढचा प्रश्नाकडे. बघा मित्रांनो या ठिकाणी पेपर कटिंग आणि पेपर फोल्डिंग अंतर्गत जे प्रश्न येतात त्यावर आधारित आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी इथं बोनस मार्क असतात. मी प्रत्येक वेळेला बोलत असतो कारण की सर्वांना या ठिकाणी मार्क भेटत असतात. यामध्ये एक क्लिष्टता किंवा डिफिकल्टी काहीच नसते. बघा मित्रांनो घडी या ठिकाणी बघा प्रथम एक घडी त्यानंतर दोन, म्हणजेच काय मित्रांनो हा पूर्ण एक भाग, म्हणजे काय मित्रांनो 1/4 म्हणजे चतकोर भाग करण्यात आलेला आहे. म्हणजे 4 पार्ट आहे, 4 पैकी चतकोर मध्ये. मग मित्रांनो बघा मी काय करेल, याला जेव्हा मी ओपन करेल तर हा वर्तुळ इथं आहे ना, तर इथं पण येणार, इथं पण येणार, इथं पण येणार, या समान अशाच पद्धतीने. म्हणजे एक डायग्राम असते 1/4 मध्ये या ठिकाणी म्हणजे घडी केलेली, तर त्याला ओपन करतो मित्रांनो तर एक डायग्राम आकृती असते याची 4 होऊन जाते. मग मित्रांनो हे दोनच आहे, हे येणार नाही या ठिकाणी. हे बघा हे 2 आहे, हे पण येणार नाही. मग बघूया डायग्राम मित्रांनो बी आणि सी मध्ये काय घडतंय. ओके मग त्यानंतर मित्रांनो ही एक डायग्राम आहे, म्हणजे सेम टू सेम या पद्धतीने इथं येणार ही डायग्राम. इथं एक इथं इथं एक येणार आहे का मित्रांनो. ओके आहे. त्यानंतर ही डायग्राम एक इथं येणार, एक इथं येणार, एक इथं येणार. मग या पद्धतीने मित्रांनो डी मध्ये आहे, विकल्प डी म्हणजे 4 नंबर बरोबर असेल. त्यानंतर बघा मित्रांनो अंग्रेजी शब्दकोश के अंतर वगैरे वगैरे हे बघा या ठिकाणी तर तुम्हाला आयडिया असेल मित्रांनो. बघा या ठिकाणी मी थोडं स्पीड मध्ये घेतो ही सिरीज, कारण की का हे जमतंय तुम्हाला बऱ्यापैकी छानपैकी. एखादा प्रश्न तुम्हाला अडत असेल तर ते बघून घ्या यामध्ये आपल्या सिरीज मध्ये. ओके मग बघा मित्रांनो काय या ठिकाणी की बघा जीएल सर्व ठिकाणी कॉमन मध्ये कॉमन ओ पण आहे. मग काय बसणार मित्रांनो बी बीयू आहे, बीए आहे, म्हणजे 1 नंबर. आणि त्यानंतर मित्रांनो येणार 3 नंबर, 1 आणि 3, 1 आणि 3, विकल्प ए आणि बी दोन्ही कट सी आणि डी. बघा त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काय आता 1 आणि 3 आल्यानंतर 4 की 5 या ठिकाणी बघा मित्रांनो ओ नंतर बी, यानंतर ओ नंतर पुन्हा ओ, म्हणजे 4 नंबर या ठिकाणी, म्हणजे डी विकल्प बरोबर असेल. ओके चला त्यानंतर बघा मित्रांनो दुसऱ्या प्रश्नांकडे. बघा काय म्हणतो या ठिकाणी प्रश्न. या ठिकाणी 9 ला 2 ने भाग जात नाही, म्हणजेच काय मित्रांनो हा चिन्ह बदल व्हायला पाहिजे. जर मी या ठिकाणी प्लस ऐवजी गुणाकार नाही प्लस ऐवजी मायनस ठेवतो तर या ठिकाणी ही किंमत चेंज होणार नाही, म्हणजे विकल्प 1 गेला कामातून. त्यानंतर गुणाकार आणि बेरीज या ठिकाणी दोघांना चेंज करेल तरी सुद्धा ती किंमत चेंज होणार नाही. मला या ठिकाणी हे भागाकारचे चिन्ह बदल व्हायला पाहिजे का की 9 ला 2 ने भाग जात नाही यासाठी. मग हे 3 नंबर बघूयात मित्रांनो. 3 नंबर काय असेल ते बघून घेऊयात, समजून घेऊयात. इथं भागाकार आणि या ठिकाणी मायनस, म्हणजे 36 ला 81 ने इथं सुद्धा भाग जात नाही. आता मित्रांनो डी आहे फक्त, तर डी चेक करून घेऊयात आपण या ठिकाणी. तरी सुद्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीने 3 विकल्प कट झाले तर 4था विकल्प चेक करण्याची काही मित्रांनो गरज नसते किंवा प्रश्नाचे या ठिकाणी उत्पन्न होत नाही. 3 विकल्प कट तर एक तर तोच असेल ना जे उत्तर असेल ते. मग बघा या ठिकाणी मी काय करेल, या ठिकाणी चेक करून दाखवतो तुम्हाला. 48 प्लस 36 मायनस 81 बटा 9 गुणिला 2 बरोबर किती किंमत बघ किती मित्रांनो 9 गुणिला 2 तर 18 येतील या ठिकाणी. मायनस या ठिकाणी 36 प्लस 48 तर 18 येणार या ठिकाणी, म्हणजे 18 प्लस 48 प्लस 18 तर या ठिकाणी किती मित्रांनो 66. 8 आणि 8 16 6 ओके 66. म्हणजे मित्रांनो जे आपण बोलल्याप्रमाणे या ठिकाणी विकल्प एलिमिनेट करून सुद्धा आपण या ठिकाणी उत्तर आणलोय बरोबर. म्हणजे काही विद्यार्थ्यांना हे भ्रम आहे की यांना खूप टाइम लागतो, खूप वेळ लागत असतो, खूप रिकामे काम या ठिकाणी करावे लागतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी विकल्प मध्ये प्रत्येक विकल्प या ठिकाणी टाकून बघणे तर 4 ते 5 मिनिटं लागून जाईल मित्रांनो. म्हणून काय अशा पद्धतीने विकल्प एलिमिनेट करा मित्रांनो, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी भेटून जाते. चला मग त्यानंतर बघूयात मित्रांनो दुसऱ्या प्रश्नांकडे. बघा मित्रांनो पुन्हा त्या टाइपच्या या ठिकाणी हा प्रश्न आहे. बघा काय होईल या ठिकाणी बघूयात. काय म्हणतो मित्रांनो या ठिकाणी. आता बघा खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो आपल्यासाठी. आता
हे विकल्प कसे कट करता येईल हे आपण बघणार प्रथमतः. बघा एक नंबर या ठिकाणी विकल्प बघा मित्रांनो, या ठिकाणी इक्वल टू आणि या ठिकाणी भागाकार इथं गुणाकार इथं भागाकार म्हणजेच काय या ठिकाणी प्लस 10/240 गुणिला किती 2 0 0 कट हे किती 12 1 ला 12 ने भाग जात नाही म्हणजे विकल्प 1 अयोग्य असेल. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो 2 नंबर या ठिकाणी मित्रांनो गुणाकार प्लस इक्वल टू या ठिकाणी प्लस गुणाकार म्हणजे मित्रांनो 110 होतील प्लस किती मित्रांनो 10 म्हणजे 120 इक्वल टू या ठिकाणी किती मित्रांनो 242. बी पण येणार नाही या ठिकाणी. 3 नंबर बघूयात मित्रांनो इथं भागाकार म्हणजे 11/10 गुणिला किती 10 10 10 कट म्हणजे किती 11 त्यानंतर इक्वल टू हे पण येणार नाही मित्रांनो. त्यानंतर डी बघा या ठिकाणी डी काय घडते आता शेवटी डी आहे 11 गुणिला 10/10 इक्वल टू 240 प्लस 2 म्हणजेच काय मित्रांनो हे 10 11 नाही हे पण येत नाही विकल्प 4 या ठिकाणी. मित्रांनो मला असं वाटतंय टाइप रायटर जो टायपिंग ज्या आपल्या या टाइप रायटरने केलेले आहे ना हे टाइप तर यामध्ये विकल्प काहीतरी त्यांनी गडबड केली असं मला वाटतंय. बघा मित्रांनो मी एक गोष्ट काय करतो या ठिकाणी 120 मित्रांनो या ठिकाणी मला एक हे वाटतंय की हे प्लसचे चिन्ह इथं 2-2 का या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तर प्रत्येक चिन्ह एकच वेळेस येतो या ठिकाणी भागाकारचे चिन्ह पाहिजे अशी अपेक्षा आहे. मग मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघतोय मग 11 गुणिला 10 प्लस 10 इक्वल टू 240/2 म्हणजेच काय मित्रांनो हे 120 इक्वल टू या 2 ने 240 ला भाग द्या 120 येणार म्हणजे विकल्प या ठिकाणी बी बरोबर असेल. म्हणजे या ठिकाणी प्लस ऐवजी भागाकारचे सिम्बॉल पाहिजे ते असेल तर बरोबर आहे. ओके चला पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो प्रश्न काय म्हणतो हा 13 आहे दिसत असेल तुम्हाला एकावर 3 13 बरोबर. त्यानंतर 225 त्यानंतर हे 17 आणि 361 225 15 चा वर्ग आहे मित्रांनो. 361 19 चा वर्ग आहे म्हणजे 13 + 2 15 15 चा वर्ग या ठिकाणी 16 + 2 18 18 चा वर्ग किती मित्रांनो 324 येतोय. मग कुठे 324 विकल्प सी मध्ये. ओके चला त्यानंतर जो मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे काय म्हणतात मित्रांनो या ठिकाणी इथं बघा मित्रांनो +1 आहे या ठिकाणी प्लस किती मित्रांनो 4 आहे या ठिकाणी प्लस किती 2 हे 27 आहे. त्यानंतर इथं प्लस किती मित्रांनो तर 16 आहे या ठिकाणी प्लस किती 13 मधून 8 किती 5 5 आणि हे किती मित्रांनो 2 125 आहे. म्हणजे काय कळतं आपल्याला 1 4 27 16 125 म्हणजे प्रथम मित्रांनो 1 चा घन नंतर 2 चा वर्ग 3 चा घन 4 चा वर्ग 5 चा घन 6 चा वर्ग म्हणजेच काय 183 आणि 6 चा वर्ग 36 एकक स्थानी 9 कुठे तो आपलं उत्तर असेल. ओके विकल्प ए मध्ये. त्यानंतर जाऊयात मित्रांनो आपण पुढचं. बघा मित्रांनो दर्पण प्रतिबिंब हा प्रश्न पुन्हा येत आहे. दर्पण प्रतिबिंब जल प्रतिबिंब नाही येत मित्रांनो दर्पणच पुन्हा येतोय. तब्बल मला वाटतं बऱ्यापैकी आपण या ठिकाणी रिजनिंगच्या 20 पेक्षा जास्तीच मला वाटतं 22-23 काहीतरी प्रश्न सॉल्व्ह केलो आपण. त्यामध्ये प्रत्येक वेळेला दर्पण प्रतिबिंब या टॉपिक वर आधारित 100% प्रश्न येतोय. मग बघा मित्रांनो टी म्हणजे दर्पण मध्ये काय होते मित्रांनो डायरेक्शन चेंज होत असते. डावी बाजू उजवी होते उजवी बाजू डावी होते. मग मित्रांनो टी पासून सुरुवात आहे. बघा मित्रांनो कॅपिटल मध्ये स्मॉल मध्ये म्हणजे प्रथमतः हे कट म्हणजे काय दर्पण मध्ये बघितल्यानंतर ते लिपी चेंज होते का नाही जे आहे तेच असेल. मग मित्रांनो त्यानंतर हा आर बघा आर या ठिकाणी बघा आर इथं चेंज आहे पण गेला कट डी बरोबर असेल. ओके काही चेक करण्याची पण गरज नाही मित्रांनो इतका सोपा प्रश्न आहे. त्यानंतर नॉन व्हर्बल अंतर्गत मित्रांनो बघा हा प्रश्न काय म्हणतो आपल्याला सोपा प्रश्न वाटतोय खूप. बघा मित्रांनो हे जे डार्क पार्ट आहे तो बरोबर या ठिकाणी इथं येतोय त्यानंतर इथून इथं येतोय त्यानंतर इथून मित्रांनो कुठे पुन्हा या ठिकाणी आहे म्हणजेच बघा इथं आलेला आहे बरोबर.
आता ही डायग्राम यासारखी डायग्राम पाहिजे आपल्याला, जे कुठे या ठिकाणी विकल्प ए मध्ये. ओके, हक्काचे मार्क आहे मित्रांनो तुमचे, मेहनत केला तर हक्क प्राप्त होतो. ओके, चला मेहनत असेल तर हक्काचे मार्क आहे, आरामाने 1 मार्क या ठिकाणी बरोबर येणार. बघा मित्रांनो, एक कूट लैंग्वेज में BAR बार्क शब्द को अंकित तरीके से 51-32 के रूप में कूटबद्ध किया जाता है. बघा मित्रांनो, काय या ठिकाणी लॉजिक बघूया. मग या ठिकाणी BAR आणि K याला 51-32 या पद्धतीने कूटबद्ध करतात. त्यानंतर BEND याला कशा पद्धतीने 57-49 पद्धतीने. त्यानंतर BEARD याला कशा पद्धतीने कोडबद्ध कराल. मग बघा मित्रांनो, कोडबद्ध कशा पद्धतीने कराल. आता मला या ठिकाणी BEARD हे जे 5 या ठिकाणी अल्फाबेट आहे ते या ठिकाणी भेटतात आणि या अल्फाबेटला जे काही नंबर आहे तेच नंबर या ठिकाणी देऊन टाका. उदाहरणार्थ बी साठी काय मित्रांनो, बी साठी या ठिकाणी आहे 5, बी साठी 5, मग 5 देऊन टाका या ठिकाणी मित्रांनो आहे 5 सर्व ठिकाणी. मग ई साठी काय मित्रांनो, ई साठी 7, तर 7 या ठिकाणी. ओके, हे विकल्प कट होईल. ओके, त्यानंतर ए साठी किती 1 म्हणजे 1 या ठिकाणी विकल्प कोणती. आर साठी किती मित्रांनो 3 आणि त्यानंतर डी साठी किती 9. मग बघा मित्रांनो 39 लास्ट मध्ये कुठे इथं आहे डी, विकल्प डी बरोबर असेल. चला त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा किती 4, 7, 13, 16 म्हणजे या ठिकाणी 10 म्हणजे जे पासून स्टार्टिंग पाहिजे. या 3 BCD मध्ये बघूया. त्यानंतर एच 8, 11, 17 म्हणजेच काय मित्रांनो 11, तर या ठिकाणी एन पाहिजे 14 नंबर म्हणजे हे पण कट. त्यानंतर व्ही किती मित्रांनो 22, एस किती 19, एम किती मित्रांनो 13 म्हणजे जे किती 10 म्हणजे -3, 22 - 3 19, 19 - 3 किती 16, 16 नंबरवर कोण मित्रांनो पी येतो, विकल्प सी मध्ये आहे. ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो हे जे प्रश्न आहे आपल्या समोर तर्क आणि अनुमान यावर आधारित. बघा मित्रांनो काय म्हणतो हा प्रश्न आपल्याला समजून घेणार आपण या ठिकाणी. सभी तने पत्ते है, सभी तने पत्ते है, सभी तने पत्ते, सभी फल पत्ते है, सभी फल या ठिकाणी फल, सभी फल पत्ते है, सभी पत्ते ट्रक है, सभी पत्ते ट्रक है. क्लियर मित्रांनो, हे जे कथन आहे कथनावर आधारित आपण हे डायग्राम तयार केलो या ठिकाणी. मग हा निष्कर्ष चेक करून घेऊयात आपण की मित्रांनो काय या ठिकाणी योग्य असेल. सभी फल ट्रक है. ओके ठीक आहे, बरोबर आहे. फल या ठिकाणी, ट्रक या ठिकाणी बरोबर आहे. सभी ट्रक तने नाही मित्रांनो, काही आहे काही नाही म्हणजे 2 कट. कुछ ट्रक फल है, कुछ हा हे मात्र बरोबर आहे म्हणजे 1 आणि 3 बरोबर असेल. केवळ निष्कर्ष 1 और 3 सत्य है. ओके, विकल्प 2 बरोबर असेल, 1 और 3 सत्य है. चला त्यानंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट आहे. बघा सिटिंग अरेंजमेंट मध्ये काय मित्रांनो, एक वृत्ताकार मेज के परित केंद्र की ओर मुख करके 6 विद्यार्थी, 6 2, 4 आणि हे किती 6 विद्यार्थी आहे या ठिकाणी. ह्यांना एफ ए के ठीक बगल में है, एफ ए के ठीक बगल में, एफ इथं असेल किंवा इथं असेल सांगता येत नाही. आणखी पुढे बघूयात. डी ई के दाई और दूसरे स्थान पर है, डी ई के दाई और दूसरे स्थान पर म्हणजे या ठिकाणी डी ई के दाई और दुसरे स्थान पर म्हणजे 1 2, तर या ठिकाणी डी यायला पाहिजे दाईवर म्हणजे एफ या ठिकाणी एफ ची जागा कन्फर्म होते, फिक्स होते. पुढे बघा बी ई के ठीक बगल में, बी ई के ठीक बगल में, बी इथं असेल किंवा इथं असेल, ठीक बगल में है. और सी के दाई और दूसरे स्थान पर है, सी के दाई और दूसरे स्थान पर है म्हणजेच काय मित्रांनो सी या ठिकाणी असेल दुसरे स्थान पर. ए ई के ठीक बगल में नहीं है, ए ई के ठीक बगल में नहीं है मित्रांनो. ए या ठिकाणी ई के बाई और ठीक बगल में कोण बैठा है, बाई और म्हणजे डावी बाजूला सी बसलेला आहे. विकल्प 3 नंबर सी मध्ये ती माहिती दिलेली. ओके चला मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला कळत असेल, समजायचं असेल. मित्रांनो एकदम सोपे प्रश्न आहे म्हणून आपण थोडे स्पीड मध्ये घेतोय. ओके चला मग पुढे जाऊ मित्रांनो, पुढचा प्रश्न. ओके या ठिकाणी मित्रांनो बघा प्रिंट मिस्टेक आहे. हा प्रश्न होमवर्क साठी कुठे मिळाला,
तुमच्याकडे काही प्रश्नपत्रिका वगैरे असतील त्यामध्ये जर मिळालं तर सॉल्व्ह करून टाकू. ओके, चला पुढे. चला काय मित्रांनो, पुन्हा या ठिकाणी हे एनॉलॉजी वर आधारित बी, आय, एन आणि टी यासाठी काय मित्रांनो एफ, पुन्हा एफ, के आणि एच. मग बघा या ठिकाणी काय लॉजिक आहे. प्लस या ठिकाणी मित्रांनो 4 असेल, -3 प्लस किती 4. मग मित्रांनो एस, पी, यू आणि एन प्लस 4 म्हणजे काय मित्रांनो इथं 19 प्लस 4 23 नंबरवर डब्ल्यू येतोय. पी 16 यामधून मित्रांनो -3 म्हणजे 13 एम येतो. 21 - 3 म्हणजेच काय मित्रांनो 18 येतो या ठिकाणी. प्लस 4 पुन्हा 18 येतात म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी WM हे बरोबर असेल. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, पुढचा या प्रश्नात बघा क्यू, पुन्हा एनॉलॉजी मित्रांनो क्यू, पी, ओ आणि एन या ठिकाणी मित्रांनो 4 वेळा 7. बघूयात मित्रांनो काय असेल. या ठिकाणी +1 +2 +3 आणि +4 बस झालं. ओके, इथं पण +1 क्यू असेल मित्रांनो. हे काय मित्रांनो 3 नंबर का पी क्यू +1 बरोबर पी 16 के +2 बरोबर मित्रांनो सी बरोबर असेल. बाकी चेक करण्याची गरज नाही. चला त्यानंतर मित्रांनो नॉन व्हर्बल मध्ये आणखी पुन्हा ही डायग्राम आपल्या समोर आहे. मग ही जी डायग्राम आहे ना या ठिकाणी, तर या चारी जी आकृती आहे डायग्राम आहे, तर ही डायग्राम कुठून आपल्याला मिळू शकते. या चारी डायग्राम मधून हे आपल्याला शोधावं लागणार. मग बघा मित्रांनो कुठून मिळेल आपल्याला, आहे का इथं कुठे, नाही. ओके, बी वाटतंय मला, बाकी काही चेक करत नाही मी. बी मध्ये आहे. ओके चलो ठीक आहे. त्यानंतर पुढे मित्रांनो पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा मित्रांनो, पुन्हा या ठिकाणी कोडिंग डिकोडिंग वर आधारित हा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, यांना एक बेसिक पण पद्धत आहे, सविस्तर यांना लिहून घेणे, त्यानंतर आरामात सॉल्व्ह करा वगैरे वगैरे. मी काय करेल या ठिकाणी प्रथमतः बघतोय काय विचारलं आपल्याला BLADE ब्लेड हे विचारलेले. तर मित्रांनो ठीक आहे, हे विचारलेले. आता मी शोधेल की हे कुठे आहे. तर मित्रांनो हा ब्लेड का कूट क्या है, इथं आहे एक वेळेस, त्यानंतर आणखी कुठे इथं पण आहे. म्हणजे याचा अर्थ BLADE याचा कोड एक तर मित्रांनो या ठिकाणी JUFO असेल किंवा FODO असेल. मग मित्रांनो जो या दोघांमध्ये आहे तो दुसऱ्या ठिकाणी कुठेच नाही पाहिजे मला. बघा मित्रांनो DO या ठिकाणी आहे म्हणजे DO या ठिकाणी येणार नाही याचे कोड. त्यानंतर मित्रांनो दोन्ही ठिकाणी साम्य आहे FO, तर मला वाटतंय का आहे 100% ते FO असेल. ओके चला ठीक आहे मित्रांनो, पुढे बघूयात पुढचा प्रश्नाकडे. आणि मला वाटतं हे लास्ट प्रश्न. एक फोटो को देखते हुए अंजलि ने कहा वो मेरे पिता का इकलौता बेटा है. वह मेरे पिता का इकलौता बेटा है. एकलौता म्हणजे काय मित्रांनो, एकलौता मुलगा असेल. म्हणजे बघा ऐका तुम्ही या ठिकाणी, मी जर म्हणतो मित्रांनो मी एकलौता आहे, तर याचा अर्थ काय होतो, भाऊ म्हणून मी एकटा आहे, मला कोणतेही भाऊ नाही, पण बहिणी मात्र असू शकतात. ओके, जेव्हा एखादा मुलगा सांगेल मी एकुलता एक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, त्याला बहीण पण नाही भाऊ पण नाही, तो एकुलता एक अपत्य. म्हणजे या ठिकाणी एक मुलगी या ठिकाणी उल्लेख करते की मेरे पिता का एकलौता बेटा, म्हणजे त्याला भाऊ असेल. या ठिकाणी मेरे पिता का एकलौता बेटा है म्हणजेच काय मित्रांनो भाई. विकल्प बी या ठिकाणी ऍक्युरेट असेल, बरोबर असेल. ओके चला मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी टोटल या SSC GD ला आलेले या ठिकाणी SSC GD ला 16/1/2023 या दिवशी शिफ्ट नंबर 1 मध्ये आलेले टोटल प्रश्न या ठिकाणी कट टू कट आपण सॉल्व्ह करून घेतले. ओके चला ठीक आहे मित्रांनो, आपण थांबूयात, भेटूयात नेक्स्ट सिरीज मध्ये. ओके मित्रांनो, ही छत्रपती सिरीज खास तुमच्यासाठी, तुमच्या मित्रांनो कष्ट दुःख आणि या ठिकाणी मॅथ रिजनिंग बाबतीत जे तुम्हाला एक
भीती आहे, न्यूनगंड आहे, मनामध्ये बर्डन आहे या सब्जेक्ट विषयी हे कमीत कमी व्हावे आणि अधिकाधिक तुम्हाला मित्रांनो प्रश्न सॉल्व्ह करता यायला पाहिजे, ते विकल्प एलिमिनेट करून किंवा शॉर्ट ट्रिक नुसार किंवा मित्रांनो भरपूर काही कन्सेप्ट नुसार, यासाठी आपण ही सिरीज छत्रपती सिरीज तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. ओके, तुम्ही नक्कीच मित्रांनो तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत, तुमचे विद्यार्थी मित्रांपर्यंत सुद्धा तुम्ही हे पाठवा. ओके मित्रांनो, विद्यार्थी बोलत असताना जे सवय असते ना, ओके, तुम्ही मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पाठवा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. ओके, ठीक आहे, मग थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्यू.